पाणी येईल आहे तर ते वारीचं पाणी येऊन राहिलं पण त्या इरीत मध्ये टाकतात आणि ते पाणी सरळ खराब आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या तब्येता खराब व्हायला. खराब म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे संडास वानते, जीव मळमळ करते, लय बंद आमचं गावच. मग काय करा सांगा आता. डॉक्टर वगैरे आम्हाला आमचं याटो करून जावं लागते आणि एक सलाईन देऊ राहिले आम्हाला आणि ते पाठवून देतात 6 गोळ्या घेऊन. गावात नाही आले? नाही गावात नाही आले. आता वानखेड. मग सांगा बा आता काय करा. उली लेकरं बी मग आज दिवाळीचा दिवस आहे. कास पाण्याचा थेंब नाही आमच्या अति. काय करा मग सांगा. पूर्ण निरा आम्ही झोपेला साव निरा. आता तुम्ही आले बापा तर आम्ही आलो धावतून पै की आमचं सहकार्य करतील बापा. असं सुरू आहे बा गरीबाचं. आमच्या गावाचं पाणी एकदम दूषित आहे. आम्ही 5 किलोमीटरवरून पाणी रोज आणतो कारण की आमचे सर्व लोकांचे पोटं दुखू राहिले त्याच्यामुळे रोज 5 किलोमीटरवर आम्हाला जावं लागते. आम्ही संडासं पुऱ्या गावाला चालू आहे. सर्वांचा दवाखाना चालू आहे. आज समजा चांगला सण आहे दिवाळी निमित्त समजा पण लोक एकदम नाराजीत आहेत काऊन की सर्वांची तब्येतच कोणाची चांगली नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही 5 किलोमीटरवरून रोज पाणी आणतो. मजुरी आहे हे ते आम्ही मजूर लोक आहोत त्याच्यानं आमच्या मजुरी पण पडू राहिल्या त्या पोटामुळेच. सरकारी दवाखान्यात जाऊ राहिलो तरी जमून नाही राहिलो. आम्ही आता प्रायव्हेटमध्ये जाऊ राहिलो प्रायव्हेटमध्ये पण जमून नाही राहिलो. या पाण्यामुळे आम्हाला सर्व हे पाण्यामुळेच आहे. आणि आमच्या गावात जास्तीत जास्त म्हणजे पाण्याचीच आवश्यकता आहे की चांगलं पाणी आम्हाला प्यायला मिळावं. पण आमच्या गावात ते काही व्यवस्था होऊन नाही राहिली. नळाची व्यवस्था नाही का गावात? पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे. आणि हां पाण्याच्या टाकीची पण काही व्यवस्था नाही आहे. पाणी अजून त्याच्यामध्ये काही भरलेलं नाही. आमच्याकडं आहे तो ईर त्याच्यामध्ये पाणी आहे पण समजा जे काही समजा पक्षी येत असतील जे समजा वानर वगैरे काही समजा कुत्रे वगैरे तिथं बसत असतील ते मुतून घेतून त्याच्यातून चालले जातात. त्याच्यावर फक्त एक जाळी ठेवेल आहे. आज दिवाळीचा सण आहे. सगळे लोक आजारी आहेत. डॉक्टर किंवा आरोग्य व्यवस्थेचे कोणी कर्मचारी आले नाही? कोणीच नाही आला अजून आजपर्यंत. कोणी आलं नाही आमच्या गावात किंवा कसं काय लोकांना जे समजा जे असतील समजा सदस्य वगैरे ते काही कोणाला वाटते की हे ढोंग करू राहिले. आता याच्यात ढोंग करण्यात लहान लहान पण आहेत आमचे ते बी. किती लोकांना जुलाब उलटीचा त्रास आहे गावात? अर्ध्या गावाले आहे. आमचं जिकडला हा जो प्लॉट आहे हा लहान लेकरासहित भरेला आहे. लहान लेकरं जे आहेत एवढाले ते बी तसेच व्हायला की तेले समजा रोज दवाखान्याचा बाहेर कोणी काढून नाही राहिलं तेले काऊन की त्याच्या ज्यांना वाटलो की इथपर्यंतही चालल्या जात नाही.